जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड राज्यामध्ये होत असलेल्या हिमवर्षावामुळे उत्तरेकडून थंडीची लाट जी तर थेट राज्यात दाखल होत आहेत। त्याच्यामुळे निफाडचा पारा जो आहे तर तो घसरलेला आहे। मी आत्ता लासलगाव बाजार समितीच्या आवारात आलेला असून या ठिकाणी आपण पाहू शकतात का भल्या पहाटे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आपला कांदा जो आहे तर तो लासलगाव बाजार समितीत विक्रीसाठी या ठिकाणी आणावा लागत आहेत। आणि जर दुसरीकडे जर बघितलं तर निफाडचा पारा जो आहे तर तो घसरलेला आहे। निफाड तालुक्यातील रुई येथे 5.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झालेली आहे। तर कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रामध्ये 5.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झालेली आहे। आणि अशा याच्यामध्ये भल्या पहाटे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आपला कांदा जो आहे तर तो लवकरात लवकर विक्री व्हावा यासाठी लासलगाव बाजार समितीच्या आवारात कांदा आणावा लागत आहेत। आणि जर बघितलं तर गेल्या 6 दिवसांपासून निफाड तालुक्याचा पारा जो आहे तर तो 5 सेल्सिअसच्या जवळपास असल्या कारणाने या हुडहुडी भरणाऱ्या थंडीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी शेकोटीचा आधार घ्यावा लागत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।